नमस्कार. सखी सह्याद्री या कार्यक्रमात सर्वांचं खूप मनापासून स्वागत. वास्तवाचा हात धरून चालणारी, समाजाविषयी आणि नात्यांविषयी वास्तववादी दृष्टिकोनातून लिहिणारी माणसं आपल्या सगळ्यांसाठी अतिशय जवळची असतात. आजच्या कार्यक्रमातून जिच्याशी आपण गप्पा मारणार आहोत, संवाद साधणार आहोत, ती पत्रकार, लेखिका हिना कौसर खान. ही सुद्धा एक अशीच वास्तववादी लिहिणारी, रोखठोक पद्धतीने स्पष्ट थेट भिडणारी पत्रकारिता करणारी आणि नात्यांविषयी तरलपणे आणि तपशीलवार लिहिणारी आणि या लेखनाचा गाभा सुद्धा वास्तवाशी जोडलेला असेल अशा पद्धतीच्या कथा लिहिणारी कथाकारे. प्रत्ययी लेखणी, प्रत्ययी भाषा, अत्यंत महत्त्वाचे विषय, स्त्री केंद्रित गाभा हे तिच्या लेखनाचे विशेष आहेत. निडरपणाने आणि सडेतोडपणाने लिहिणारी, प्रखर विषय कथेमधून तरलपणे लिहिणारी आणि पत्रकारिता प्रखरपणाने करणारी अशी तिची ओळख आहे. तिच्या पत्रकारितेच्या सुरुवातीलाच प्रख्यात संपादक गोविंदराव तळवलकर यांच्या नावाची अभ्यासवृत्ती तिला मिळाली. देशभरात फिरून विविध रिपोर्टाज तिनं लिहिले, जे रिपोर्टाज आजही अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यासाठी युनिसेफकडूनही तिला अभ्यासवृत्ती मिळालेली आहे. धर्मरेषा ओलांडताना हे तिचं नुकतंच आलेलं पुस्तक हे अतिशय चर्चेतलं पुस्तक आहे. तलाक, घटस्फोटित महिला यांच्याविषयी तिने केलेला रिपोर्ट सुद्धा आजही आपल्या सगळ्यांसाठी आणि समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. अशी ही लेखिका, अशी ही पत्रकार नेमका काय विचार करते, कोणत्या हेतून पत्रकारिता करते, कोणत्या हेतून लेखन करते, समाजाविषयी नात्यांविषयी तिला काय वाटतं, हे सगळं आपण तिच्याकडून जाणून घेणार आहोत. या सगळ्याच्या जोडीला साथी या समाजसेवी संस्थेसोबत ग्रामीण महिलांचं आरोग्य, माताबाल आरोग्य या संदर्भातही तिचं काम आहे. हिनाचं कार्यक्रमात स्वागत करूया. हिना, नमस्कार. नमस्कार. खूप मनापासून तुझं या कार्यक्रमात स्वागत आहे. तुझा जो काही पैस आहे खूप मोठा, स्वतंत्र लेखनापासून, ललित लेखनापासून ते वास्तववादी पत्रकारितेपर्यंत, तो खरंच एक अचंबित करणारा आणि दिलासा देणारा असा प्रवास आहे. तुझी मी ओळख करून दिली, पण कुठल्याही लेखकाची ओळख ही त्याच्या शब्दातून, तो कशा पद्धतीने त्याचं मन आणि विचार मांडतो त्याच्यातून असते. तर कार्यक्रमाची सुरुवात ही तुला आवडणाऱ्या तुझ्या एखाद्या लेखनाच्या अंशानं, म्हणजे भिंतींशी मारलेल्या गप्पा, हे जे एक तुझं सदर आहे, जे अतिशय लोकप्रिय आहे, समाज माध्यमातून जे लोकांपर्यंत पोहोचतं आणि लोक याची वाट बघत असतात, त्यातल्या एखाद्या लेखन अंशानं करायला आवडेल. जरूर. मी कधी पुरती कोसळून तुझ्याकडे आले तर तू काहीच न बोलता मला कुशीत घेऊन नुसतं थोपटत राहशील मित्रा. मला तुझे कसलेच शब्द नको, सुनावणं नको, समजावणंही नको असेल. शब्दांचा कसलाच भार नको, फक्त घट्ट कुशीत घे, मैत्र सहजतेनं. अबोलपणे डोक्यावरून हात फिरवत राहा, कुरवाळत राहा मायेमायेनं. रडायला आलं ढसाढसा तर पोटभर रडू दे. डोळे सुजले तरी म्हणू नकोस, रडून आता काय हशील, बांध फोडायला उशीर केलास. काहीच न बोलता घट्टपणे धरून ठेव, मुक्यानंच सोबत राहा फक्त. रडताना अजून खोल कोसळले, श्वास वाढून धपापू लागले तरीही दटावू नकोस. मनावर ओझं घेऊन फिरत का होतीस आणि समजत होतं सारं तरी गप्प का होतीस. काहीच काहीच उलट सुलट छेडू नको. शांत हो इतकं सुद्धा म्हणू नको. होईल सारं नीट असा हवालाही देऊ नकोस. स्पर्शानं फक्त धीर देत राहा. सहवासात तुझ्या आश्वस्त करत राहा. त्या अवघडल्या क्षणी दबून जाईन, दडपून जाईन, जीवही नको नको म्हणेन, पण तू थोपटत राहा आस्थेनं. सोडवून घेत नाही स्वतःला तोवर सोडू नको मला. काहीच बाकी मागणं नाही, पण प्रेमानं जप जरा. दोस्ता, चाकोरी लांघून मळलेली वाट सोडून नियतीसोबत आंधळी कोशिंबीर खेळणार आहे. तू मला प्रोत्साहन देऊ नको, प्रश्नही करू नको, उत्तेजन देऊ नको, उत्तरही मागू नको. कोसळल्यावर जपायला एकतरी मित्र आहे एवढाच भरोसा दे. काहीच म्हणू नको. पडशील, आपटशील, तुलाच लागेल असं इतकंही नको. एक डाव स्वतःसाठी खेळून बघू दे. पाठी पडू देणारा मित्र आहे इतकीच खात्री दे. आणि मी कधी पुरती कोसळून तुझ्याकडे आलेच तर फक्त घट्ट कुशीत घे. वा, माझं मला जगू दे किंवा तिचं तिला जगू दे, हे जे सगळ्या स्त्रियांच्या, जाणत्या स्त्रियांच्या मनात असतं, तो हा भाव आहे. एक सोबत फक्त हवी असते आपल्या सगळ्यांना. हिना, लिहिणं हा तुझ्या व्यक्तिमत्वातला गाभा आहे आणि हे लिहिणं सहजासहजी येत नसतं. त्याच्या गाभ्याशी, त्याच्या पाठीशी खूप मोठा विचार, खूप मोठी आंदोलनं असतात आणि एक तयारी पण असावी लागते स्वतःची झालेली. तर
तुला असा लेखनाचा, विचाराचा, व्यक्त होण्याचा वारसा घरातून आहे की घरातली पहिलीच लेखिका आहेस तू? घरातील मी पहिलीच लिहिणारी व्यक्ती असं मी म्हणेन स्वतःला. ती नक्कीच आहे. वडील शिक्षक होते. म्हणजे माझ्या कुटुंबामध्ये शिक्षक हा पेशा खूप आहे. वडील, आजोबा, आत्या, शिक्षक, प्रोफेसर अशाच झोनमध्ये सगळे म्हणजे व्यावसायिक हाच दृष्टिकोन असणारी माणसं असल्यामुळे घरात वाचनाची गोडी असणारी माणसं होती. माझ्या आजोबांना तर फार पुस्तकं वाचायला आवडायची. त्यामुळे घरामध्ये पुस्तकं येत होती, वाचन होत होतं. वडील शिक्षक होते, तेही त्या पद्धतीने लिहित होते. पण लिहिण्याचा असा वारसा म्हणून ती गोष्ट नव्हती. वाचनाच्या गोडीतनंच कुठेतरी लिहिण्याचं पण बीज रुजलं आणि त्यातनं मग मी लिहायला लागले. म्हणजे मुळात वाचनाचा संस्कार होता, पण तुझं मन जे काही सातत्यानं काहीतरी म्हणू पाहत होतं, तर ते व्यक्त करणारी अशी ललित माध्यमातून व्यक्त करणारी किंवा पत्रकारितेतून लिहिणारी अशी तू पहिलीच आहेस. खरं तर शिक्षण हे तुझं विज्ञान शाखेतलं आहे आणि मग तू पत्रकारितेकडे कशी काय वळलीस? सहसा जसं 10वी-12वीत चांगले मार्क मिळाले की सायन्स स्ट्रीम मध्ये जा, ही या साधारण पठडीतनंच माझं सायन्सकडे जाणं झालं. पण माझं मन कधी त्या पद्धतीने तिथे रुजलेलं नव्हतं. मला तिथे मी गेले तेही आपल्याला कोणी तेव्हा त्या वयामध्ये सांगणारा माणूसही नसतो. अवतीभवती जे सांगितलं जातं, मोठे आपल्यासाठी जे निर्णय घेतात, त्याच प्रक्रियेतनं मी सायन्स फील्डमध्ये गेले. म्हणजे 11वी-12वी केली आणि मग पुढे BSc मायक्रोबायोलॉजी झाले. पण त्या सगळ्या प्रोसेसमध्ये मला हे कळत होतं, कारण त्याही आधी म्हणता येईल की शाळेमध्येच असताना लिहिण्याविषयीची आवड मला माझी जाणवायला लागलेली होती. शाळेत जेव्हा आपल्याला निबंध लेखन लिहायला सांगितले जायचं तेव्हा मला कधी पुस्तकांमधनं लिहावं, बघून लिहावं किंवा कोणाला विचारून लिहावं असं वाटायचं नाही. मला उलट निबंध लिहायला फार आवडायचे. त्यामुळे मी फार मन लावून त्या गोष्टी करायच्या आणि शाळेत शिक्षक त्या गोष्टी अप्रिशिएट करायचे. तर त्यातनं कुठेतरी ते कळत होतं की आपल्याला लिहायला आवडतं आणि आपल्याला लिहायला येतं सुद्धा. त्यात फार खोली असेल किंवा काय असेल अशातला नक्कीच मुद्दा नाहीये. पण त्या दिवसांमध्ये शब्दांशी खेळायला आणि लेखन करायला आवडायचं. हीच गोष्ट माझी BSc आणि त्या सगळ्या काळामध्ये अधिक तीव्रतेने जाणवायला लागली. कारण विपरीत ठिकाणी तुम्ही असाल तेव्हा तुमची आवड आणि ओढ जास्त तुमच्या लक्षात येते. तर माझ्या लक्षात आलं की मी सायन्समध्ये आली आहे खरी, पण मला सगळ्या मानवी सगळ्या त्या याच्याशी जास्त कनेक्ट मी करते, त्या किंवा भाषेशी कनेक्ट करते. व्यक्त होणं हे मला जास्त महत्त्वाचं वाटत राहतं प्रत्येक त्या टप्प्यावरती. आणि सायन्समधला म्हणजे तिथला तो थोडा वृक्षपणा किंवा ती जी एक्सपेरिमेंटल गोष्ट, याचा नक्कीच मला पुढे फायदा झाला. पण त्या दिवसांमध्ये मी त्याच्याशी तशी डिटॅच होते. अगदी म्हणजे मी लायब्ररीमध्ये बसून सुद्धा मी रेफरन्स बुक्स कधीच वाचले नाहीत. तर मी लायब्ररीच्या याच्यामध्ये कायम साहित्यक विषयक मराठी हिंदीची पुस्तकं माझ्या लायब्ररीत असायची, आमच्या लायब्ररीत. तर तिथेच मी तीच वाचायचे. म्हणजे माझ्या लायब्ररीच्या कार्डवरती कुठलेही विज्ञान विषयक पुस्तकं नसायची, तर साहित्यिकच पुस्तकांची नोंदी तिथे दिसायची. आणि मला अनेकदा भीती वाटायची, कारण लायब्ररीयन माझ्याकडे अशी जरा रोखून बघायची की ही विज्ञान शाखेतली मुलगी कधीही विज्ञान शाखेचं पुस्तक घेताना दिसत नाही आणि कायम साहित्यिक पुस्तकं घेते. तर त्यामुळे मी घाबरून तिथेच बसूनही अनेकदा पुस्तकं वाचायचे. आणि या सगळ्या ह्याच्यातनं असं लक्षात आलं की मला लिहिणं आणि वाचणं याच्याशी कनेक्ट राहायचे. मग ते प्रोफेशनली व्यावसायिक स्वरूपामध्ये आपल्याला कुठे कशा माध्यमातून राहता येईल. मला काही माहित नव्हतं पत्रकारिता म्हणजे नेमकं काय आणि तिथे जाऊन काय करायचं असतं. पण मला फक्त असं वाटत होतं की पेपरमध्ये किंवा कुठेही लिहिता येतं, तर त्या लिहिण्याची ती सोय आणि स्कोप तिथे दिसतोय, म्हणून मी पत्रकारितेकडे वळले. अगदी म्हणजे असं झालं की घरामध्ये सुरुवातीला थोडासा विरोधच झाला. कोणी पत्रकार घरामधनं नव्हतं आणि साधारणपणे आपल्या मनामध्ये जी एक कल्पना असते की पत्रकारांना सतत फिरतीवर असावं लागतं आणि त्यांच्या वेळा अशा ज्या कामाच्या वेळा फिक्स नसतात, तर ही धास्ती आई वडिलांच्या मनामध्ये नक्कीच तेव्हाही होती. आणि मग मी BSc झाल्यानंतर जेव्हा मी सांगितलं की मी तर बाबा पत्रकारिता करणार आहे, म्हणजे नेमकं काय करणार माहित नाही, पण मी ते शिक्षण तरी घेणार आहे. तर घरी आधी असं झालं की वडिलांनी थोडासा विरोध केला की नाही म्हणजे तू आणखीन एक कुठला तरी फॉर्म भर, कारण मी तेव्हा फक्त जर्नलिझमच्याच एंट्रन्सचा फॉर्म भरलेला होता. आणि माझ्या सोबतीच्या मैत्रिणींनी सुद्धा म्हणजे MSc करण्याबरोबर MSc मायक्रो, MSc बायोटेक, MSc असे जे आणखीन त्याच्याशी संलग्न अशा ज्या शाखा असतील त्याचे फॉर्म भरले होते. पण मला काही जायचं नाही हे माझं ठरलेलं होतं. म्हणजे मला कदाचित इथे मिळेल का नाही मिळेल हे माहीत नव्हतं,
पण आपल्याला दुसऱ्या पुन्हा वेगळ्या वाटेला जायचं नाही हे ठरलेलं होतं. त्यामुळे मी अगदी ठाम होते की मी फक्त जर्नलिझमचाच एंट्रन्सचा फॉर्म भरेन आणि मला विश्वासही थोडासा होता की मी त्यामध्ये प्रवेशही मिळवेन. आणि योगायोगाने हा ते झालंही पुढे. आधी थोडासा जो विरोध होता वडिलांचा, तर अगदी तेच मला खरं तर कॉलेज पर्यंत घेऊन, म्हणजे रानडे पुणे विद्यापीठाच्या ज्या रानडे इन्स्टिट्यूटमधनं मी केलंय, तर जेव्हा रिझल्ट लागला तर तेच मला घेऊन गेले. एंट्रन्ससाठी सुद्धा तेच मला घेऊन गेले होते. हिनाशी या गप्पा अशा सुरू राहणार आहेत, पण आता आपण घेतो आहोत एक छोटीशी विश्रांती. छोट्याशा विश्रांतीनंतर सखी सह्याद्री या कार्यक्रमात पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. हिना, तू पत्रकारितेमध्ये गेलीस, याविषयी तू सांगत होतीस की थोडासा आधी विरोध होता पण नंतर तो विरोध मावळला. पण मुळात वडिलांचा विरोध असताना स्वतःचा निर्णय जाहीर करायला घरातून एक काहीतरी जो थोडा पाठिंबा पाठबळ लागतं, ते तुला कोणाचं होतं? ते पाठबळ कदाचित मम्मीचं होतं. म्हणजे तसं माझ्या घरामधलं वातावरण हे खूप मोकळ्या प्रकारचं होतं. म्हणजे मुस्लिम कुटुंबामधलं वातावरण म्हणून फार पारंपरिक असं नव्हतं. पारंपरिक आणि आधुनिक अशा एका मिश्र पद्धतीच्या वातावरणात मी वाढलेली होते. घरात बोलण्याची मोकळीक होती. म्हणजे अगदीच आमचं असं नव्हतं की तुम्ही तुमची मतं सांगू नयेत, म्हणणं मांडू नयेत, असं वातावरण अजिबातच नव्हतं. म्हणजे तो वडिलांच्याही व्यक्तिमत्वाचा भाग असणार आणि आईच्याही व्यक्तिमत्वाचा. म्हणजे आमची आई वडिलांसमोरही खमकी पद्धतीने कायम बोलती आणि अशी स्त्री राहिलेली. म्हणजे तिला आम्ही कधीच असं दबलेली आणि पिचलेली अशी स्त्री बघितलेली नाहीये. त्यामुळे घरात तो एक म्हणजे तो त्या पद्धतीचा कम्फर्ट, ती मोकळीक होती की किमान तुम्ही तुमचं म्हणणं मांडू शकता, मत मांडू शकता. कदाचित ते वय आणि हे असं असतं की आपण खूप आई वडिलांच्या इन्फ्लुएन्समध्ये असतो आणि ते सांगतील ते करतोही अनेक वेळा. पण किमान तुम्ही सांगू शकण्याचं जी जागा ती होती, जी घरातच असायला हवी असते, आणि ती जागा घरात होती. मम्मीचा खूप सपोर्ट होता. तिचंही म्हणणं होतं, तिलाही ते काही कळत होतं अशातला भाग नाहीये, पण तिलाही असं वाटत होतं की ती आता एवढं ठामपणे म्हणते की तिला पत्रकारिता करायची किंवा ते किमान ती परीक्षा देऊन ते शिक्षण घ्यायचं, तर ते तिने घेऊ द्यावं. वडिलांचं असं खूप थेट असं हे नसलं तरी सौम्य होतं. आणि जसं म्हणालात तुम्ही की काळजी आणि धास्ती याच प्रकारातला तो भाग होता. आणि शिक्षक हा पेशा घरात असल्यामुळे ते एक साधारण म्हणणं होतं की मोठ्या मुलीनं आपल्या घरातल्या तिनेही त्याच वाटेने जावं, शिक्षकच व्हावं, असं एक पारंपरिक ती थोडीशी काय विचार होता. पण अदरवाईज घरातलं वातावरण खूप मोकळं. एक निर्णय घेणं आणि त्याच्यावरती शांतचित्ताने चालायला लागणं हे तुझ्या पहिल्याच इथे निर्णयात जाणवत आहे की सायन्सची विद्यार्थिनी असूनही, मायक्रोबायोलॉजी हा विषय हातात असूनही पत्रकारिता करायची म्हटल्यावरती तू एकाच कोर्सला ऍडमिशन घेतलीस, असे दोन रस्तेही स्वतःसाठी ठेवले नाहीस. तर हा विश्वास म्हण, ही निर्णय क्षमता म्हण आपल्याकडे आहे, ही सजगता होती का, ती जाणीव नंतर झाली? हा निर्णय तू कुठल्या आतल्या ओढीमुळे घेतलास? विश्वास होता स्वतःवरती की आपण जो निर्णय घेतोय, म्हणजे मला असं वाटायचं नेहमी किंवा अजूनही वाटतं की कुठल्याही गोष्टी बाबतीत ना पुन्हा पुढे जाऊन मागे वळून बघताना अरे त्यावेळेस मी ते केलं असतं तर, जसं काश मैंने वो कर दिया होता, अशी फिलिंग मला कधीच आवडत नाही. मला असं वाटतं की असं होऊ शकतं की आपण एखादी गोष्ट अटेम्प्ट करतो आणि ती पुढे जाऊन फेल होतोय त्याच्यामध्ये, ते आपल्याला त्यात यश नाही मिळते. काही परिस्थितीजन्य गोष्टी घडू शकतात, काही वेळा आपल्याकडनं काही गोष्टी कमी राहिल्या, आपल्याकडच्या प्रयत्नांमध्ये कमी राहिलेली असेल, पण ते झालंच नाही, आपण केलंच नाही, असं व्हायला नको हे मला नेहमी वाटत राहिलं. तर मला वाटते तेव्हा सुद्धा तोच विचार होता की मी पुढे जाऊन असा नको विचार करायला की मी ती परीक्षा तरी देऊन पाहायला हवी होती का, आणि माझं तेव्हा पुढे काय करायचंय, म्हणजे तिथे मी जर फेल झाले तर पुढे काय करायचंय त्या घडीला तरी ठरलेलं नव्हतं. पण मला असं एक विश्वास वाटत होता की आपण याच्यात जर पडू तर 100% आपण आपले जर दिले तर नक्कीच तिथं यश मिळेल. तर तो विश्वास असा हळूहळूच डेव्हलप होत गेला. असा तो काही आधी असा खूप होता किंवा मी त्या बाबतीत सजग होते अशातलाही भाग नाही. फक्त मला ती नंतर जाऊन पश्चातापाची गोष्ट मला आवडायची नाही. दादर आमची मम्मी सुद्धा, म्हणजे मला ते अगदी 10वीत असताना ती म्हणायची, 10वीच्या परीक्षांना ते बोर्ड आणि 10वीच्या परीक्षांना ते जे अवास्तव महत्व अजूनही आहे, पण तेव्हाही ते त्या पद्धतीने फार होतं. तर तेव्हा तिचं नेहमी एक म्हणणं असायचं की चिडिया चुग गई खेत, असं व्हायला नको. म्हणजे ते प्रयत्न नंतर अपुरे राहिले होते आपले, तेव्हा आपण तेव्हाच अभ्यास करायला हवा होता का, अशी भावना नंतर यायला नको, हे ती त्या परीक्षेच्या अनुषंगाने म्हणायची. पण मला तो विचार ना सगळ्याच निर्णयांच्या बाबतीत वाटायचा की कुठलाही निर्णय, कुठली गोष्ट जी आपल्याला करावीशी वाटतीये आणि ते आपण तेव्हा करून न पाहता नंतर त्याच्याविषयी पश्चाताप करणं, हे मला आवडत नाही. म्हणजे ते असं वाटतं की करून बघू,
नाही जमलं, फेल होऊ, कदाचित वेगळा त्यातनं नवीन एखादी वाट आपल्याला सापडेल. पण त्याच एका विश्वासावरती हाही निर्णय झाला आणि पुढेही जेव्हा जेव्हा पत्रकारितेत म्हणा, लेखनात म्हणा किंवा पर्सनल आयुष्यामध्ये सुद्धा ग्रो होताना तीच गोष्ट महत्वाची ठरली. तोच एक धागा घेऊन मी पुढे चालत राहिले. आणि पत्रकारितेची जी सुरुवात आहे त्या सुरुवातीलाच तुझा स्वतःवरचा हा विश्वास किती सार्थ होता ते प्रत्ययाला येईल असं तू काम केलंस. पहिल्याच क्षणी अत्यंत महत्वाचे रिपोर्टाज आणि तेही अभ्यासवृत्तीसह तू केलेस. तर तेव्हा नेमकं कुठलं काम केलंस आणि स्वतःमधल्या नवेपणावर कशी मात केलीस हे ऐकायला आवडेल. पत्रकारितेत गेली खरी, पण म्हणजे माझं मी एकूण ज्या पद्धतीच्या वातावरणातनं सुद्धा आले होते, म्हणजे जरी मोकळं ढाकळं वातावरण होतं आणि दुसरा असा भाग होता त्याच्यामध्ये की मी गर्ल्स कॉलेजमध्ये शिकलेली होते. तर 5-1 वर्ष तुम्ही गर्ल्स कॉलेजमध्ये शिकता तेव्हा आणि तेही पुन्हा थोडंसं मुस्लिम गर्ल्स कॉलेजमध्ये मी शिकले होते. तिथून जेव्हा मी बाहेर पडले, रानडेमध्ये गेले, शिक्षणामध्ये जेव्हा तुम्ही भाग घेता तेव्हा तो थोडासा एक बॅक ऑफ माइंड तुम्हाला मित्र किंवा मुलांशी बोलण्याची अशी सवय नसते किंवा तो सगळा भाग जे वाढत्या वयातलाच जो एक संवादी असं नसतं ते मिस होतं माझ्या त्या आयुष्यातनं तेव्हाच्या. आणि मग जेव्हा मी रानडेत गेले किंवा मग नंतर पत्रकारितेला सुरुवात केली तेव्हाही माझ्यामध्ये तो बुजरेपणा होताच राहिलेला. म्हणजे मी क्षेत्र असं निवडले की तिथे अगदी म्हणजे अपेक्षित तरी असं असतं लोकांना की धडाडीनं तुम्ही सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि खूप बोलकं असलं पाहिजे. पण मी अत्यंत बुजरी तेव्हाही होते, मी अजूनही थोडीफार तशीच आहे. आणि तेव्हाही असं होतं की मी फार बोलायचे नाही, ऐकण्याच्या मात्र भूमिकेत मी खूप असायचे. आणि मला असं वाटतं की ती माझी स्ट्रेंथ राहिली, कारण पत्रकारितेत खरं तर तुम्ही ऐकण्याच्या भूमिकेत अधिक असलं पाहिजे. करता येणं हा एक भाग असला तरी खूप बोलायची गरज नाही पडायला पाहिजे. तुम्ही फक्त मुद्दा किंवा एखादी गोष्ट जी अडली आहे, समोरचं सांगू शकत नाहीये, त्याला तो एक विश्वास देणं, कम्फर्ट देणं की तो सांगू शकेन आपल्याला, एवढीच गोष्ट करण्याची गरज असते. तर तो एक भाग तिथे होता. म्हणजे त्यामुळे तो नवेपणावर मात करताना मला वाटतं की तो हळूहळूच मात होत गेला. त्याचा अगदी एका घडीला किंवा एखाद्या कुठल्या तरी रिपोर्टाजने तो आत्मविश्वास आला, पण तसं वाढीस लागण्यासाठी तरी असे वेगवेगळे रिपोर्टिंग आणि रिपोर्टाजनेच मदत झाली. अगदी सुरुवातीलाच मला गोविंदराव तळवलकर अभ्यासवृत्ती साधना साप्ताहिकात म्हणजे गोविंदरावांनी पैसे दिलेले होते, काही रक्कम दिली होती की तुम्ही काही अभ्यासवृत्ती देऊन लेख यातनं जनरेट करावेत. तर साधनेचे संपादक विनोद शिरसाट यांना वाटलं माझ्याविषयी विश्वास वाटला आणि त्यांनी मला पहिल्याच म्हणजे मी खूप अगदीच 1.5 वर्षाचीच पत्रकार म्हणजे त्या क्षेत्रात आलेली होते. स्टील त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि मग मी पहिला रिपोर्टाज लिहिला. मुस्लिम समाजातील जे बदलते शिक्षण म्हणजे शिक्षणाने प्रभावित झालेली जी तरुण पिढी आहे त्यांचं बदलतं मानस काय आहे, ते कसे बघतायत, त्यांचे प्रश्न काय आहेत, रोजगाराचे प्रश्न असू शकतात किंवा त्यांचे जगण्याचे प्रश्न काय आहेत, शिक्षणाने त्यांच्या सगळ्या एकूण कौटुंबिक मानसिक स्तरावर काही बदल झालाय का, याचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न त्या रिपोर्टाजमधनं केला होता. तिथे मग पुणे, मुंबई, लातूर, औरंगाबाद, अहमदनगर अशा 4-5 ठिकाणच्या मुस्लिम वस्तींमधल्या मुलांशी तो संवाद होता. त्यानंतर मग लोकमतकडनं मी एक मदरशांवरचा रिपोर्टाज केला होता की उत्तर भारतामध्ये मदरशांमध्येच काही असे मुस्लिम कुटुंब असतात की जे मेनस्ट्रीम माध्यम अफोर्ड नाही करू शकत आणि ते मदरशांमध्ये मुलांना शिक्षणासाठी पाठवतात. तर उत्तर भारताने त्यांच्या गव्हर्नमेंटने असं एक स्कीम केली होती की मग त्या मुलांना असं नको व्हायला की ते शिक्षणाच्या बाहेर जातील, म्हणून त्यांनी काही नवीन शिक्षण प्रणाली तिथं मदरशांमध्ये इंट्रोड्यूस केली होती, जिथं विज्ञान आणि इतिहास, गणित असे विषय त्यांनी तिथे इन्कॉर्पोरेट केले होते. तर ते शिक्षण म्हणजे हे जे बदलतं शिक्षण आहे मदरशांमधलं, त्याचा मुलांवर काय परिणाम होतोय, मुलं कसं घेतायत, ते मेनस्ट्रीम मध्ये यायला त्यांना मदत होतीये का, शिक्षक तिथले कसे आहेत, कशा पद्धतीने त्या विषयांकडे पाहतायत, असा तो त्या रिपोर्टाचा एक धांडोळा होता. त्यानंतर एक मला घटस्फोटित स्त्रियांवरती सुद्धा केला होता की पोटगी ही आपल्याला काय म्हणतात, घटस्फोटित स्त्रियांना मिळणं अभिप्रेत आहे, तो त्यांचा हक्क आहे आणि कायद्याने ती मंजूरही झालेली असते. अनेकदा
ती मिळत मात्र नाही. नवरे किंवा त्यांच्या कुटुंबियांकडनं हात वर केले जातात. आणि या स्त्रिया बहुतेक जर आर्थिक निम्न वर्गातल्या जर स्त्रिया असतील तर कधी घराबाहेर पडलेल्या नसतात, कधी घराबाहेरची चाकोरी बघितलेली नसते आणि अचानक हे अंगावरती त्यांच्या कोसळलेला प्रश्न असतो. आणि दुसरा मुद्दा हा असतो की मुलं त्यांच्याकडेच असतात, म्हणजे घटस्फोटानंतर मुलांची जबाबदारी ही त्यांच्याकडेच असते. तर अशा सिच्युएशनमध्ये घर सांभाळणं, मूल सांभाळणं आणि पोटगीसारखी ती अगदीच तुटपुंजीच रक्कम असते, पण तो जो एक आधार त्यांना मिळणार असतो तोही मिळत नाहीये. तर त्याचा स्ट्रगल काय आहे या अनुषंगाने एक बाईपणाची भरपाई अशा नावाने एक रिपोर्ट आज मी केलेला होता. त्याची पुस्तिकाही झाली आहे ना? त्याची पुस्तिका नाही, 3 तलाक विरुद्ध 5 महिला याची पुस्तिका आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये 3 तलाकच्या विरुद्ध, म्हणजे जो कायदा झाला 3 तलाकच्या विरुद्ध, तर तो कायदा घडून येण्यामध्ये ज्या 5 स्त्रिया कारणीभूत ठरल्या होत्या, तर त्या स्त्रियांच्या घरी जाऊन त्यांच्याशी बोलून मी तो संवाद साधला होता. मग त्यासाठी जयपूर, काशीपूर, सहारणपूर, अगदी कोलकाता अशा 4-5 ठिकाणी फिरून तिथल्या त्या कारणीभूत ठरलेल्या ज्या शायरा बानो आणि अधिक 4 असं म्हटलं होतं, तर त्या 4-5 जणींचं मुलाखत रिपोर्टिंग याचं ते आधी दिवाळी अंकात आलं, आधी महिला विशेषांकात आलं साधनेच्या, आणि मग त्याचीच पुस्तिका करण्यात आली. हिनाशी या गप्पा आपण अशाच सुरू ठेवणार आहोत. या संदर्भातली अधिक माहिती आणि वस्तुस्थिती आपण तिच्याकडून जाणून घेणार आहोत, पण आता घेतो आहोत एक छोटीशी विश्रांती. छोट्याशा विश्रांतीनंतर सखी सह्याद्री या कार्यक्रमात पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. हिना, आत्ता घटस्फोटित स्त्रिया, त्यांना मिळणारी पोटगी आणि 3 तलाक हा विषय आणि त्या संदर्भातलं जे मोठं काम आहे, जे विषय भारतामध्ये गाजले होते त्याविषयीचं तुझं काम, याविषयी तू सांगत होतीस. या सगळ्या कामातून ह्या स्त्रियांच्या संदर्भातलं कुठलं वास्तव तुझ्या समोर आलं आणि याला आता सहज 1 दशक होऊन गेलं आहे या कामाला, तर आज चित्र तुला काय दिसतंय? मी जसं म्हणाले, बाईपणाची भरपाई म्हणजे या नावातच येतं की ते बाईपणाची भरपाई अजूनही काही संपलेली नाही बायकांच्या मागची. आणि त्या रिपोर्टिंगमध्ये असं लक्षात आलं होतं की अगदी उच्च शिक्षित, म्हणजे मी आर्थिक निम्न वर्गातली स्त्री जी शिक्षण कमी असलेली असू शकेल किंवा आत्मविश्वासाचा अभाव असणारी, घराबाहेर चाकोरीबाहेर न पडलेली, असं आपल्याला अनेकदा उच्च शिक्षण घेतलेल्या स्त्रियांच्या बाबतीतही दिसतं की त्याही घरातच अडकून पडलेल्या आहेत, चौकटीत आहेत. आणि मग काहीतरी आकस्मिक त्यांच्यावरती कोसळल्यानंतर जेव्हा स्वतःसाठी उभं राहणं किंवा मग घराबाहेर पडणं येतं, तेव्हा त्या सुरुवातीच्या काळामध्ये निश्चितच डगमगतात, घाबरतात, बिचकतात. आणि आपल्याकडचं जो सामाजिक जे सपोर्ट सिस्टीम जी लागते ती अजूनही नाहीये. म्हणजे एकट्या स्त्रियांसाठी, एकटेपणाने उभ्या राहणाऱ्या स्त्रियांना आपण खूप संशयानं, खूप त्यांना भीती घालून असंच बघितलं जातं. आणि तेच त्या रिपोर्टिंग मधनं सुद्धा दिसत होतं. किंवा मुळात ते अपयशी आहेत असाही काहीसा दृष्टिकोन असतो. त्याच्याकडे कुठल्याही वस्तुस्थितीला धरून वस्तुनिष्ठपणे आजही बघितलं जात नाही बघितलं जात. आणि बऱ्याचदा सांसारिक म्हणजे स्त्रीने जर लग्न विवाह केला असेल तर तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, मग ती एकटी असेल तर तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, घटस्फोटित असेल तर तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, नवऱ्याला सोडलं असेल म्हणजे तर त्याकडे, असं म्हणजे सगळ्या स्तरांमधनं स्त्रीलाच दोषी अशा पद्धतीने बघण्याची साधारण भूमिका आपल्याला समाजाची अशी दिसत असते. आणि त्याचा परिणाम स्त्रीच्या आत्मविश्वासावर पहिल्यांदा होतो. आणि मग तिला तोच मिळवण्यासाठी खूप झगडा करावा लागतो. आधी स्वतःसाठी उभं राहणं आणि मग तो आत्मविश्वास मिळवून पुढची सगळी आपली धुरा सांभाळणं. तर हाच प्रवास म्हणजे मला याच्यात दिसला. म्हणजे अगदी मी पोटगीच्या ह्याच्यातलं तुम्हाला एक उदाहरण सांगेन की एक स्त्री होती की जिला 3 मुली होत्या आणि तिला नवरा तर काही पोटगी देत नव्हता आणि त्याचं दुसरं लग्नही त्याने करून घेतलेलं होतं. तो त्याच्या संसारात मग्न होता आणि हिला घरकाम करावं लागायचं. तर घरकामाला आपण जाताना मुली कुठे ठेवायच्या म्हणून ती सासरीच म्हणजे दिराकडेच अशी ती ठेवून जात होती. म्हणजे ती जवळच त्या भागात राहत होती. आणि कालांतराने लक्षात आलं की तिच्या मोठ्या मुलीवरती दीर अत्याचार करतोय, लैंगिक अत्याचार करतोय. तर ती एकदम खचलीच. म्हणजे जेव्हा ती सगळं ते सांगत होती तेव्हा ते इतकं अंगावर आणणार होतं. म्हणजे एकीकडे तिच्या परिस्थितीने आणलेली सगळी ओढाताण, सगळं घर सांभाळणं आणि पुन्हा ती ज्यांच्या विश्वासावरती मूल सोडून जाते तेच तिचा विश्वास
म्हणजे मोडतायत म्हणजे अगदी त्या मुलीवरती लैंगिक अत्याचार करतायत. मग तिला त्याच्यासाठी पुन्हा केस करणं, पोलीस तक्रार करणं आणि त्या सगळ्या भानगडी करणं. अनेकदा असंही लक्षात आलं की ज्या आपल्याला असं वाटतं की झोपडपट्टीतल्या स्त्रिया किंवा वस्तीतल्या स्त्रिया या खूप पिचलेल्या आणि खूप दबलेल्या असतात, पण त्या खूप खमक्याही असतात. म्हणजे त्या अशा प्रकारचे अत्याचार सहन नाही करत. ती स्त्री एवढं सगळं असतानाही ती त्या धीराच्या विरुद्ध केस करायला तयार होती. वेळेस अशी एक केस होती की जिथे नवरा बायको दोघंही उच्च लग्नानंतर परदेशी गेले. परदेशाहून भारतात आल्यानंतर नवऱ्याचं काय बिनसलं, त्याने सांगितलं की मी तुला घटस्फोट देतो. म्हणजे वर्षभरानंतर अचानकच तिला ते घटस्फोटाला सामोरं जावं लागलं आणि ती खूप खचलीच. म्हणजे तिने नोकरी दरम्यान सोडली होती. चांगलं शिक्षण असतानाही परदेशी जायचंय, नवराच आता तिथे जाऊन कमावणार आहे, तर तिने काहीच कमावलं नव्हतं. दुसरीकडे असं होतं की वकीलही तिला असं सांगत होते की तू जर नोकरी करायला लागशील तर तुला पोटगी मिळणार नाही. त्यामुळे ती तोही पिरियड ती नोकरी करत नव्हती. तर म्हणजे सगळी कायदेशीर प्रक्रिया घडायला काही एक वर्ष जातात. त्या सगळ्या वर्षांमध्ये ना तिने धड नोकरी केली, ना ती स्वतःसाठी बाहेर जाऊन उभी राहत होती. आणि ती एवढी खचली की म्हणजे जेव्हा हातात तर पोटगी जेव्हा येईन अशी झाली, तेव्हा तिला हेही सुधरेना की साधं एक काहीतरी छोटं काम करावं, तेवढाही तिच्यामधला आत्मविश्वास उरलेला नव्हता. म्हणजे हा एक असा मोठा कॅनव्हासमध्ये ते प्रश्न फिरत असतात आणि आपल्याला तिथं त्या प्रश्नांच्या मुळाशी जाऊन, म्हणजे त्या जागी जाऊनच बघावं लागतं की नेमका प्रश्न काय. आपण सगळ्यांना जनरलाइज पद्धतीने स्त्रियांचे प्रश्नही बघू शकत नाही. त्यांचे लोकेशन चेंज झाले की त्या कुठल्या जाती धर्मापासून ते कुठल्या आर्थिक वर्गात आहेत आणि शैक्षणिक सुद्धा कुठल्या स्तरामध्ये आहेत, या सगळ्या चष्म्यातनं बघावं लागतं तर आपल्याला त्या प्रश्नांची उकल करता येते. आणि जेव्हा एवढे वेगवेगळ्या दृष्टीने प्रश्न सामोरे येतात त्यावेळेला 10 वर्षाचा काळ हा तुलनेने खूप छोटा आहे. म्हणजे या सगळ्या स्त्रियांना आत्मविश्वास देण्यासाठी तुझं ज्या पद्धतीचं काम वेगवेगळ्या माध्यमातून चालू आहे त्याची खूप गरज आहेच आहे. या सगळ्या कामाबरोबर साथी या संस्थेच्या माध्यमातून तू ग्रामीण भागातल्या महिलांसाठी म्हणजे माता आणि बाल आरोग्य या संदर्भात जे काम करतेस त्या कामाचं स्वरूप काय आहे आणि किती प्रमाणात आजही ही गरज समोर येते आहे? माझ्या कामाचं स्वरूप हे जर्नलिस्टिक पद्धतीचंच आहे. मी तिथे कम्युनिकेशन ऑफिसर आहे, त्यामुळे प्रत्यक्ष एक्झिक्युशन वालं काम आहे. ती म्हणजे प्रोग्राम अशी टीम ही वेगळी आहे. माझं काम कम्युनिकेट करणं आणि डॉक्युमेंट करणं या पद्धतीने आहे. आणि इथे जरी ग्रामीण भागामधली माता बाल आरोग्य किंवा जे प्रकल्प आपल्याकडे असतात स्वयंसेवी संस्थांकडे, तर त्याच्या डॉक्युमेंटेशन बरोबर आम्ही संस्थाच मुळात आरोग्यावरती काम करणारी असल्यामुळे कम्युनिटी हेल्थ कसं तयार करता येईल, लोकांच्या आरोग्यविषयक जाणीवा कशा तयार करता येतील, ते आरोग्य हा विषय त्यांच्या म्हणजे पठडीतला प्रायोरिटीला कसा येईल. कारण अनेकदा असं होतं की आपण आजारी पडल्याशिवाय आपल्याला आरोग्य हा विषय इतका आपल्या सगळ्या जगण्याचा भाग असतानाही महत्वाचा वाटत नाही. म्हणजे कमवणं किंवा अगदी चैन करणं या पद्धतीची जीवनशैली सुद्धा आपल्याला अट्रॅक्ट करते. मात्र आरोग्यासाठी किंवा स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आपण आधी तयार नसतो. जोवर आजारपण किंवा काही ना काहीतरी म्हणजे अगदी आपल्याला नाही पण कुटुंबातल्या कोणाला तरी काहीतरी होत नाही तोवर माणसं शहाणी होत नाहीत आजारपणाच्या बाबतीत. म्हणजे अगदी कोविड आला तेव्हा लोकांना असं झालं, त्या दिवसांमध्ये असं दिसायला लागलं की लोक खूप व्यायाम करतायत, वॉक करतायत किंवा पण कोविड ओसरला पुन्हा माणसं जैसे थे या अवस्थेला पोहोचली. तर त्यामुळे आरोग्याच्या विषयीच्या जाणीवा, आरोग्य स्टेटमेंट तयार करता येईल का, हेल्थ नॅरेटिव्ह मेन स्ट्रीम मध्ये आणता येईल का, यासाठीचे प्रयत्न करण्याचा पार्ट म्हणजे माझ्याकडे आहे. आज तू ज्याला कोअर पत्रकारिता म्हणू आपण, तर त्या पत्रकारितेमध्ये नाहीयेस. तू लेखन करतेस, वेगवेगळी सदरं लिहितेस किंवा ते जे एक सामाजिक भान आहे, कार्यकर्त्याचा पिंड आहे तो घेऊन तू तुझ्या या सगळ्या समाजसेवी कामामध्ये आहेस. पण या पत्रकारितेतल्या कामाने काही एक संचित तुझ्याकडे जमा झालं असेल, तुझ्या व्यक्तिमत्वाला काही पैलू पाडले असतील, तर ते कोणते आहेत? व्यक्त होणं हा महत्वाचा भाग मला पत्रकारितेतनं मिळाला. मी जसं म्हणाले की मी अगदीच बुजरी होते, म्हणजे मला लिहायला आवडायचं पण ते पुन्हा स्वांत सुखाय अशा पद्धतीमध्ये होतं. तर पत्रकारितेने ती एक गोष्ट दिली की आपल्याला ठामपणे गोष्टी मांडता येऊ शकतात आणि आपण ते मांडल्याही पाहिजेत. आपण नाही मांडले तर कोणीही आपल्यासाठी मांडणार नाहीये. तर ही गोष्ट मला या इथं अधिक तीव्रतेने ती जाणवली.
म्हणजे याचाच असा भाग असं म्हणता येईल की मी जेव्हा पत्रकारितेत आले तेव्हा आता मी मुस्लिम कम्युनिटीतनं येते, तर मी माझं अर्थातच बॅक ऑफ माइंड काही आपण आपले मेनस्ट्रीम माध्यमं काय कशा पद्धतीने कव्हर करतायत हे दिसत राहतं. आणि मला अनेकदा दिसायचं की केवळ ईद आणि बासी ईद किंवा ईदचा चंद्र दिसला एवढ्याच पुरती तिथे मुस्लिम कम्युनिटीचं रिप्रेझेंटेशन दिसायचं. आणि मग लक्षात आलं की जेव्हा आपण इथे आहोत तर म्हणजे खरं तर मी नेहमीच म्हणते की मी हा विषय किंवा मी चूज नाही केला, तर मला विषयानेच माझी निवड केली असं मला नेहमी वाटतं की माझ्या पत्रकारितेचं अंडर करंटमध्ये कुठेतरी मुस्लिम कम्युनिटी असणं हे मी नाही निवडलं, तर त्या विषयानेच माझी निवड केली. इथं येईपर्यंत मी जसं म्हणाले की माझा कुठलाही उद्देश असा नव्हता की आपल्याला केवळ एकाच कम्युनिटीविषयी बोलायचं आहे, तिथलं काहीतरी मांडायचं आहे, हा माझा काही हेतू नव्हता. लिहिणं हीच माझी प्रेरणा होती आणि त्याच प्रेरणेनं मी इथं आलेही होते. पण इथं आल्यानंतर लक्षात आलं की त्या प्रेरणेला कुठली तरी ही जोड अपेक्षित आहे भूमिका घेण्याची. आणि मग त्या याच्यातनं म्हणजे जसे माझे विषय बघितले असेल की मदरसे, 3 तलाक किंवा स्त्री विषयक जे विषय आहेत किंवा मुस्लिम बदलतं मानस, कारण हे अनेकदा माहिती नसणं, माहितीचा अभाव असला की गैरसमज अधिक असतात. तर मला असं वाटत राहिलं की तो संवादाचा पूल आपल्याला बांधता येईल का. माहितीच्या अभावामुळे जे स्टिरियोटाईप होतं चित्रण माध्यमांमधनं किंवा TV मालिकांमधनं किंवा सिनेमांमधनं ज्या पद्धतीचं चित्रण होतं, तर ते खरं चित्रण आहे का नाही हे तपासण्याची जागा नसतात अनेकदा लोकांकडे. तर मग त्याचा संवादाचा पूल आपल्याला बांधता येईल का, काही वास्तव इथं मांडता येईल का, प्रश्न सुद्धा मांडू आणि काही खरं वास्तव चित्रही तिथनं मांडता येईल किंवा त्या निमित्ताने उत्तरं शोधण्याची सुरुवात होऊ शकते, उत्तरं शोधण्याची सुरुवात करता येईल. आणि त्याच भूमिकेतनं म्हणजे अंडर करंट ते विषय राहिले आणि सौहार्द आणि संवाद हा घेऊन भाग तिथनं आपल्याला काय करता येईल या प्रकारची काय मांडणी मला इथं पत्रकारितेतनं मिळाली. आणि त्याच पद्धतीने लिहिण्याचं म्हणजे वास्तव बघणं, तटस्थ राहणं, तटस्थता म्हणजे मी माझ्या कम्युनिटीकडे सुद्धा लिहिताना केवळ आपण त्या कम्युनिटीला बिलॉंग करतोय म्हणून सगळं तिथलं चांगलं चुंगलंच सांगावं किंवा क्रिटिसाइज करू नये हा भाग मला कधीच जाणवला नाही. ती गोष्ट मला पत्रकारितेने दिली की तुमचा दृष्टिकोन तटस्थही असला पाहिजे. म्हणजे तिथे तुमचं ह्युमन एलिमेंट तर हवाच आहे, पण तुम्ही तटस्थपणे पाहणं आणि क्रिटिसाइज करणं आणि मग त्याचं आकलन करून ती गोष्ट मांडणं वस्तुनिष्ठपणे, ही महत्त्वाच्या जे मूल्य आहेत ते पत्रकारितेतनंच मला मिळाले. हिनाशी या गप्पा अशाच सुरू राहणार आहेत, पण आत्ता घेतो आहोत छोटीशी विश्रांती. छोट्याशा विश्रांतीनंतर सखी सह्याद्री या कार्यक्रमात पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. हिना, तू जे आत्ता म्हणालीस की स्वतःच्या भोवतीचं जे वास्तव आहे म्हणजे मुस्लिम मानस असेल, मुस्लिम जगणं असेल आणि त्याच्या जोडीनं एक स्त्री म्हणून जे तुला दिसतं आहे ते तू सातत्याने मांडते आहेस. हे जे तुझ्याकडे सजगता आहे आणि आपल्या भोवताल टिपण्याची तुझी जी दृष्टी आहे त्याच्यातून एका प्रखर पत्रकारा इतक्याच तरलपणाने प्रभावी अशी कथाकार सुद्धा आमच्या सगळ्यांसमोर आली. ती कथाकार टप्प्याटप्प्याने कशी बदलत गेली हे तुझ्या वाचकांना नक्की माहिती आहे. तर तुझ्यातली ही कथाकार तुला कधी सापडली, कशी सापडली आणि तिचा प्रवास कसा दिसतोय तुला स्वतःला? मी लिहित आधीपासूनच होते आणि थोडंसं ललित पद्धतीनेच लिहित होते, पण त्याला कथा म्हणावं का वगैरे इतकं मला त्याच्याविषयीची माहिती नव्हती. संवाद पद्धतीने लिहायला मला पहिल्यापासून आवडायचं. मला वाटतं की माझी पहिली बालकथाच होती जी मी साधना साप्ताहिकासाठी लिहिली होती. त्यांच्या दिवाळी अंकासाठी ती मागितली होती आणि त्या निमित्तानं माझ्याकडनं ते लिहून झालं होतं. आणि मग मला पहिल्यांदा असं लक्षात आलं की आपण कथेच्या स्वरूपामध्ये सुद्धा काही गोष्टी लिहू शकतो. ललित पद्धतीने लिहिता मला यायचं किंवा मला आवडायचंही, पण कथात्मक लिहिणं, ते कथेचं एखादं बीज घेऊन लिहिणं, ही गोष्ट मला तिथून कुठेतरी ती सापडली. आणि मग ती टप्प्याटप्प्यानं मला म्हणजे मी त्यात असं स्वतःला शोधायलाही लागले आणि वेगवेगळ्या पद्धतीने जे आजूबाजूचं काहीतरी नरेटिव्ह दिसतंय, काही ना काही गोष्टी दिसत आहेत, काही आपले स्वतःचे अनुभव असतात, काही आपले मित्रमैत्रिणींचे, आपल्या भोवतालातल्या माणसांचे अनुभव असतात. तर ते त्या अनुषंगाने लिहिणं आणि ते कथेतनं सांगणं म्हणजे स्टोरी टेलिंग हा पार्ट मला पूर्वीही आवडायचा आणि तो या निमित्ताने लेखनाच्या माध्यमातून करायला अधिक आवडायला लागला. आधी खरं तर मी श्राव्य माध्यमासाठी माझ्याकडनं लेखन झालं, म्हणजे असं
माझ्या माझ्या पातळीवरती मी लिहित होते, पण असं एक मोठं दीर्घ काहीतरी लिहिणं असेल तर ते मी ऑडिओ स्टोरी म्हणून लिहिलं. इत्र म्हणून एक 10 भागांची ऑडिओ स्टोरी लिहिली. आणि मग त्यानंतर ऑडिओ माध्यमासाठीच मी अशा 8 ते 9 बालकथा लिहिल्या. आणि पण ते माध्यम म्हणजे ऑडिओ माध्यमाचं लेखन आणि पुन्हा आपलं प्रिंट म्हणजे कथेचं लेखन याच्यामध्ये थोडासा फरक असतो. तिथे तुम्हाला दृश्यात्मकता अधिक द्यावी लागते ऐकणाऱ्या माणसाला, म्हणजे ते सगळं त्यासाठी ते सोपं जातं. हां, ऐकण्यातनं ते सगळं पोचणार असतं. पण आपण जेव्हा स्वतः वाचतो कथा, माणूस आपल्या निवांत जागी असून त्याच्या ठिकाणी ते वाचणार असतो, तर त्या लेखनातही थोडासा फरक असतो. पण ते सगळं अर्थातच मला या प्रोसेसमध्येच ती गोष्ट कळली. मग त्यानंतर मला असं वाटतं की मी साहित्यसूची म्हणून जे मासिक होतं त्यांनी कथा स्पर्धा आयोजित केली होती आणि तिथे मी कथा पाठवली होती. आणि तिथं त्या कथेस्पर्धेत मला एक साधारण 3रा नंबर मिळाला. अमृता देसरडा म्हणून एक मैत्रीण, तिच्यासोबत तो विभागून मिळाला. आणि तिथे मला असं लक्षात आलं की आपण यामध्ये सुद्धा काहीतरी करू शकतो. म्हणजे होती कथा कालची रात्र अशा नावाने गरोदर स्त्रीच्या आयुष्यातलं लैंगिक जीवन असतं त्या दिवसांमधलं, त्याला धरून ती कथा होती. आणि मग तिथून पुढे मग मला असं वाटतं की मग मी अधिक लिहित गेले. मग संवाद सेतूच्या एका अशाच कथा स्पर्धेसाठी पाठवली आणि तिथेही फुप्पू म्हणून एक कथा होती, त्या कथेला बक्षीस मिळालं. किंवा रोजर म्हणून एक कथा होती, तर त्याला पारितोषिक मिळालं. तर हा त्या टप्प्याटप्प्याने पुढे जाणारा भाग होता. कथेच्या गाभ्यामध्ये कायम मला असं वाटत राहिलं की स्त्री ही केंद्रीभूत राहिली आणि त्याचबरोबर मला नेहमी प्रेम ही गोष्ट कायम आकर्षित करते. प्रेम असेन म्हणजे प्रेम ही गोष्ट वेदनेचा सुद्धा ची निर्मिका आहे आणि खुद्द प्रेमाची तर ती आहेच आहे. तर मला माझ्या कथांच्या गाभ्यामध्ये स्त्री, प्रेम आणि वेदना या 3 गोष्टींचं एक काहीतरी संमिश्र दिसतं. आणि अजून मला माहित नाही मी किती डेव्हलप झाले, पण माझा तो प्रवास सुरू आहे. याच्या जोडीला मला असं वाटतं की तुझ्या या ज्या कथा आहेत तर त्याच्या गाभ्याची ना एक प्रखर अशी वास्तवता आहे. म्हणजे मला आता तुझी तलाक ही कथा आठवते आहे की तो लेखही होऊ शकला असता, पण त्याची कथा झाली आणि ती कथेच्या स्वरूपात आल्यामुळे अगदी सुरुवात ज्या कथेची तू जी केली आहेस की ते दोघं नवरा बायको आता उद्या आपण वेगळे होऊ का ह्या धास्तीनी आहेत. आणि खरं म्हणजे त्यांचं एकमेकांची नातं खूप छान आहे, त्यांना एकमेकांसोबतचं सहजीवन प्रवास करायचा आहे, पण कुठल्या तरी एका धार्मिक परंपरेमुळे त्यांना ती जी धास्ती आहे. तर हा जो तुझा लिहिण्याचा जो गाभा आहे तो खूप मोह घालणारा आणि खरं म्हणजे महत्वाचा, नुसता मोह घालणारा पण नाहीये की आपल्या धर्माच्या ज्या परंपरा आहेत त्या अनावश्यकपणाने किती दखलंदाजी करत असतात आपल्या आयुष्यामध्ये आणि काही आयुष्य कशी मनाला लागू शकतात, असा तो भाग आहे. तो तुझ्या अनेक कथांमध्ये जाणवतो आणि वाचक जेव्हा वाचतील तेव्हा त्यांना कळेल की या कथा काय सांगू पाहतायत. म्हणजे तुझ्यातली पत्रकार ही कशी कथा लिहितानाही जागी असते आणि पत्रकारिता करताना तुझ्यातला जो एक ललित आणि तरलतेने जगणं टिपणारा माणूस आहे तो कसा जागा असतो. फुफू या कथेचा आता तू उल्लेख केला असतो, त्याची सुरुवात आहे ना तर इतकी पकडून ठेवणारी, कारण त्यात ती भाषा जी मराठी मुस्लिम ढंगाची भाषा आहे. तर त्याचा एक थोडासा अनुभव घेऊया. चालेल. फुप्पू तरातरा चालत मांडवात पोचली तेव्हा फुप्पांचा हडकुळा देह खांबाला रेलून होता. तोंडात गुटख्याचा तोबरा होता. त्यांच्या डोळ्यांवरचा चष्मा नाकावर खाली घसरलेला होता आणि ते त्यातून तिरकस नजरेतून फुप्पूकडे पाहत होते. त्यांचं चर्वण अजूनही सुरू होतं. फुप्पूच्या हातातली बॅग बघून इकडं तिकडं पसरलेल्या 2-4 जणी तिच्याजवळ आल्या, पण तिने ब्र काढला नाही. फक्त फुप्पांकडे बघत निघायचंय का असा इशारा केला. मनातून तिला निघण्याची अजिबात इच्छा नव्हती. दादीही धावत तिच्याजवळ आली. फुप्पूनं जाऊ नये यासाठी तिचाही जीव तुटत होता. दादीला कालच बिदाई झालेल्या मुलीच्या आईसारखं भरून यायचं. आत्ताही तेच झालं. सुन तो आदम, आज एक दिन रुकने का था, दादी अजिजीनं म्हणाली. फुप्पांनी तोंड बाजूला घेऊन गुटख्याची पिचकारी मारली. मग नकारार्थी मान हलवत म्हणाले, कैसा है खाला, कल शादी हुई, आज वलीमा हुआ, अभी काय को रुकने का, कल सबने बोले वलीमा करके जा तो रुका ना मैं, बोले क्या कुछ, सबके बात का मान रखा ना, पर अभी तो निकलना छूना. हाँ चलो, काय को बाता बगार रे, फुप्पू त्रस्तपणे म्हणाली. तिला फुप्पांची कारणं पटत नव्हती, पण फुप्पांच्या आडमुठेपणामुळे ती सुद्धा गप्प राहिली. मैं क्या बाता बगार रहा रे, निकलने का बोले तो पट दिशे निकलने का, जाता जाता करके
चुप, लांबन नहीं लगाने का। बड़े भाई निकली मई, भाभी, रहमान, इब्बू आती भला क्या? ए मल्लो संभल गे, जान को खाते पीते जा जरा। मैं भी सुक्की, तू भी सुक्की, शादी हुई, बच्चे जने, अपन क्या सुधरे नहीं देख, पर खाते जा जरा दिल खोल के। मेरे को भी तेरे इतने हड्डे दिख रहे। पिंट्या, आपा, चाची, चलो सबको सलाम। सोन्या, नई बहू को संभाल, अवलीपणा छोड जरा। ए छोरांदानो, चलो निकली, असं म्हणत फुप्पूने सगळ्यांचा निरोप घेतला। कुठलंही साहित्य, कथा ही एक आपल्या भोवतालाची नोंद असते आणि एक तो संस्कृतीचा ऐवज असतो। एक मुस्लिम जगत, मुस्लिम जगणं, तिथली भाषा, तिथली बोली, तिथलं वातावरण हे तुझ्या अशा अनेक कथांमधून सुंदर पद्धतीने जिवंत झालेलं आहे। हिना, निर्णय क्षम असणं जे तुझ्या पत्रकारितेच्या वेळेलाही तुझ्या आतमध्ये होतं, भले ते तुला जाणवलं नसेल, तर या वाटेवर चालणं हे वाटतं इतकं सोपं होतं का? अशा काही वेळा आल्या का की स्वतःला जमवावं लागलं? हो, म्हणजे निर्णय घेणं हे कधीही सोपं नसतं, कारण निर्णय घेतलं की जबाबदारी येते आणि अनेकदा निर्णय न घेण्यामागचं कारण हेच असतं की माणसांना जबाबदारी नको असते। कोणीतरी आपल्यासाठी निर्णय घेतला की सोपं असतं की काही त्याचं झालं कमी जास्त की आपल्याला ब्लेम करायला एक व्यक्ती असतो की तुझ्यामुळे झालं, तुमच्यामुळे झालं असं सांगण्यासाठी एक व्यक्ती असते आणि म्हणून निर्णय घेण्यामध्ये माणसं मागे राहतात। तर निर्णय घेण्याची प्रक्रिया ही माझ्यासाठी सुद्धा कधीच सोपी राहिली नाही। ती त्या वेळेला तेवढीच त्रास देणारी, कारण अनेकदा निर्णय घेताना असंही होतं की आपण आपल्या जवळच्या माणसांना दुखावतो, त्यांच्या मनाविरुद्ध जातो, त्यांना पटत नसतं, त्यांच्या चौकटीत ते बसत नसतं आणि ते त्या पद्धतीचे आपले काही निर्णय असतात। म्हणजे पत्रकारितेत येणं हे सुद्धा जसं माझ्या आईवडिलांसाठी ती जशी त्यांचे जे एक सुरक्षित चौकट होती, शिक्षकी पेशा, घरातलं मग ते साधारण 12 ते 5 ची शाळा, रविवारी सुट्टी, परत दिवाळी, उन्हाळ्याच्या सुट्ट्या, ही त्यांची एक सामान्य जगण्याची चौकट आणि त्या चौकटीला छेद देणारा काहीतरी एक निर्णय आपली मुलगी घेते म्हटल्यावर त्यांनाही आपल्याला खूप सहानुभूतीनेच बघावं लागतं, कारण ते त्याच पद्धतीच्या वातावरणात वाढलेले असतात, तेच संस्कार घेऊन जगलेले असतात। मग ते वाईट असतात किंवा त्यांना ते नको असतं अशातला भाग नसतो, पण मग त्यांना आपल्याला निर्णय पटवून द्यावा लागतो आणि कालांतराने आपण घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी घेऊन म्हणजे तो चूक का बरोबर हे कदाचित नंतर ठरणार असतं, पण ते घेऊन ते जबाबदारीने पुढे निभावावा लागतो। तर ही प्रक्रिया माझ्यासाठी कधीच सोपी नव्हती। पत्रकारितेत येणं असेल, विषयांची निवड करणं असेल, अगदी सुरुवातीला जेव्हा मी रिपोर्टरसाठी सुद्धा घराबाहेर पडले तर माझ्या कुटुंबासाठी तो पण एक मोठा धक्का होता। अगदी घराबाहेर पडणं याहीपेक्षा मी म्हणेल की मला जेव्हा वेळा मी घरी पोहोचायचे, म्हणजे निघण्याची धड माझी वेळ माहित नाही आणि घरी येण्याची वेळ माहित नाही, तर याच्याशी त्यांनाही ॲडजस्ट करून घ्यावं लागत होतं ना। तर ती गोष्ट त्यांच्यासाठी सोपी नव्हती। त्यांनी कधीच त्या पद्धतीचं, आणि हे मुलींच्या बाबतीत तर अजिबातच बघितलेलं नव्हतं। मुलांच्यासाठी ती थोडी आपण ज्या पद्धतीच्या व्यवस्थेत राहतो तिथं ती एक मानसिकता तयार करता येते की ठीक आहे मुलगा आहे आणि तो करतोय ते, पण मुलींच्यासाठी ते करणं थोडं अवघड होतं आणि पुन्हा नातेवाईकांमध्ये तुम्हाला आन्सरेबल त्यांना राहायचं असायचं, म्हणजे मी असेनच तिथे असं नाही, त्यामुळे त्या पद्धतीच्या गोष्टींशी ॲडजस्ट त्यांनी करणं, त्यामुळे मुलांनी सुद्धा ती जबाबदारी घ्यावी लागते की त्यांना थोडा वेळ देणं, स्पेस देणं। तर त्याही पद्धतीने म्हणजे मी घराबाहेर जेव्हा रिपोर्टासाठी अगदी 7-8 दिवस कुठेतरी आपण घराबाहेर राहतोय, म्हणजे मी पहिल्याच रिपोर्टासाठी जसं मी म्हटलं की मुंबई, औरंगाबाद, नगर, लातूर, बरं तिथे मी कोणाकडे जाणार आहे, कोणाशी भेटणार आहे, कोणाशी बोलणार आहे, कुठे राहणार आहे, ह्या सगळ्याची काळजी त्यांना लागणं हे स्वाभाविकच होतं। पण ते निर्णय आपल्याला त्यावेळेस घ्यावे लागतात, कारण ते घेतले नाही तर मग आपली ग्रोथ ठरत नाही। किंवा तलाक सारख्या विषयाचा अभ्यास करण्यासाठी तू देशभर वेगवेगळ्या ठिकाणी फिरलीस। हां, तर ते तिथंही असंच की आपल्याला ते निर्णय घ्यावे लागतात। असं नाही की मग तलाक सारखा विषय आपण घ्यावा का याची भीती सुद्धा बाळगून चालत नाही, कारण जिथं ते महत्त्वाचे वाटतात विषय आणि आपल्याला बोलता लिहिता येते आणि ते आपल्याला मांडणं गरजेचं असेल तर ती जबाबदारी होऊन जाते आणि त्यावेळेस ते निर्णय घेणं आपण स्वतःसाठी ते मला फार महत्त्वाचं वाटत राहील। हिनाकडून अशाच आणखी गोष्टी आपण जाणून घेणार आहोत, पण थोड्याशा विश्रांतीनंतर। छोट्याशा विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। हिना, स्वातंत्र्य, निर्णय घेणं याविषयी आपण बोलत होतो। धर्मरेषा ओलांडताना हे पुस्तकही तू याच धर्तीचं, जिथे कदाचित थोडीशी धास्ती आपल्या घरच्यापासून, नातेवाईकांपासून समाजापर्यंत आणि 2-3 वेगवेगळ्या धर्माच्या समाजांकडून असायला हवी असाही विषय तू घेतला होतास। तर हे अनुभव तुझ्याकडे कशा पद्धतीने जमा झाले, या सगळ्याला तू कशी भिडलीस आणि मुळात
धर्मरेषा ओलांडताना किंवा कुठलीही रेषा ओलांडताना म्हणजे तुला स्वतःला नेमकं काय वाटतं, काय अभिप्रेत आहे? धर्मरेषा ओलांडताना हे आंतरधर्मीय विवाह केलेल्या विवाहितांच्या मुलाखतींचं पुस्तक आहे. अनेकदा मी जसं मगाशी म्हटलं की माहितीचा अभाव असला की संशय खूप असतो. तर आपल्याला जेव्हा माहीतच नाहीये की आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाहित कसे राहतात, कसे जगतात, खरं तर ते कुठल्याही नॉर्मल जोडप्यांसारखंच त्यांचंही सहजीवन असतं, पण आपण त्यांच्याकडे बघताना फार ते काहीतरी त्यांनी वेगळं केलंय अशा पद्धतीने बघत असल्यामुळे मग ते वेगळं केलंय तर मग ते काय अनुभवतायत हेही बघणं, तपासणं महत्त्वाचं वाटत होतं. त्यांचं सहजीवन हे सामान्यपणे सहजातीय सधर्मीय माणसांसारखंच असतं की वेगळं काहीतरी असतं हे आपण तपासू शकतो का, हे बघू शकतो का, हे याच प्रयत्नातनं ते पुस्तक आकाराला आलं की जेणेकरून तीच माणसं सांगतील की त्यांच्या जगण्यामध्ये म्हणजे अर्थातच म्हणजे मला नेहमी असं वाटतं की जर दोन भाऊ असतील सख्खे भावंड तरी त्यांच्या घरांमधले संस्कृती संस्कार हे खूप भिन्न असतात. म्हणजे एखाद्याच्या घरामध्ये म्हणजे दोन सख्खे भाऊ असताना सुद्धा असं असू शकतं की खानपानाच्या पद्धती वेगळ्या असतात, रीतीभातीच्या पद्धती वेगळ्या असतात, देवधर्माच्या पद्धती वेगळ्या असतात. तर इथं तर दोन वेगळी धर्म आहेत किंवा वेगळ्या जाती असतील तर तिथे तो थोडासा टकराव होणं हा भाग निश्चितच असणार आहे. पण म्हणजे जेव्हा प्रत्येक घराची संस्कृती वेगळी आहे तर तिथे आपण जो बागुलबुवा करतो दोन धर्म आणि या गोष्टींना घेऊन तर तो किती मोठा बागुलबुवा आहे हे खरं तर आपल्याला घरातनंच कळलं पाहिजे. आपल्या फॅमिलीजमध्ये नातेवाईकांमध्ये सुद्धा सामायिकता खूप कमी दिसते. म्हणजे संस्कृतीच्या पातळीवरती म्हणजे घर आणि खानपान आणि या सगळ्या वेशभूषेपासूनच्या ज्या काही संस्कृती असतात तर तो टकराव आहे का आणि मग ते वेगळे काही जगतायत का हेच तपासणं या पुस्तकाचं हे मूळ गाभा राहिला. आणि त्यातनं असं लक्षात आलं की प्रेमात माणसं असली की सहजीवन हे अर्थातच त्यांचं खूप सुंदर होत जातं, कारण तिथे ती अंडरस्टँडिंग येते, तिथे तुमचं एकमेकांना समजून उमजून सगळ्या गोष्टी करणं येतं. अगदी खानपानाच्या भिन्न ह्या असल्या पद्धती असल्या तरी तिथे तुम्ही कसे ऍडजस्ट होता ही खरं तर आपल्याकडे प्रत्येकच बाहेर नाही म्हणजे सासरी जाणारं प्रत्येक स्त्रीसाठी असतं. आपण अनेकदा असंही बघतो की कुठल्याही लव्ह मॅरेज किंवा आंतरधर्मीय विवाहांच्या बाबतीत आपला बघण्याचा दृष्टिकोनच असा असतो की बघू त्यांचं कसं म्हणजे ते जमतंय का आणि ते किती निभावतात, म्हणजे निगेटिव्हच रिॲक्शन असते. ही रिॲक्शन आपली कुठल्याही ठरवून एका जाती धर्मातल्या लग्नांविषयी नसते, तीच तिथे असायला हवी पण ती तिथे नसते. पण तोच भाग दोन्हीकडे खरं तर असतो. म्हणजे जसं मी म्हणाले सासरी येणाऱ्या स्त्रीला ऍडजस्टच करावं लागतं. ती आधी जे काही तिच्या शिकून आलेली असेल खानपानाच्या पद्धती ते विसरून, कारण इथे आपण असं म्हणजे सासरे किंवा सासरच्या घरात असं म्हटलंच जातं की आमच्याकडच्या पद्धतीने बनव, आम्हाला अशी पद्धत नाही चालत, ती पद्धत तुझ्या घरी असेल, इथं नाही चालणार तशा पद्धतीचं. म्हणजे आपण इथे सुद्धा डिस्क्रिमिनेशन अनेक प्रकारे करत असतो, पण ते आपल्याला धर्म या पातळीवर नेलं की ते खूप मोठं वाटायला लागतं. जेव्हा हिना तू कथा लिहायला सुरुवात केलीस त्यावेळेला दैहिक संदर्भ त्या अनुषंगाने लिहिताना पण तू कुठेच बिचकलेली नाहीयेस, मोकळेपणाने तू लिहत गेलीयस. तर हे धाडस सहज आलं का तुला स्वतःशी आधी झगडा करावा लागला? नाही, मला असं काही झगडा नाही करावा लागला. मला असं वाटलं की तो व्यक्त होण्याचाच एक भाग आहे. मला नेहमी वाटतंय की मी कदाचित व्यक्ती म्हणून बुजरी आहे पण लिहिण्याच्या पातळीवर मी अजिबात बुजरी नाहीये. म्हणजे तिथे निसंकोचपणे मला लिहिता येतं. तिथं मी कधी मी असंही म्हणते थोडंसं म्हणजे मी अधिक प्रामाणिक कुठं असेन, अधिक क्लिअर कुठं असेन तर ती मी लिहिण्याच्या पातळ्यांवरती असते. तिथे मला लोक काय म्हणतील किंवा म्हणजे मी गमतीत असंही म्हणते की मी माझंही ऐकत नाही लिहिण्याच्या गोष्टींमध्ये. त्यामुळे लोक काय म्हणत असतील आणि लोक काय विचार करतील हा विचार माझ्या मनात येतच नाही. मला ते विषय महत्त्वाचे वाटतात, मला ते सांगणं महत्त्वाचं वाटतं आणि म्हणूनच त्या भूमिकेतनं मी ते लिहिते. त्यात कुठलेही मुळात हा विचारच नसतो की आपण काहीतरी लैंगिक पद्धतीच्या संदर्भांना घेऊन लिहितोय. मला असं वाटतं की ते आपल्या सगळ्या जगण्याचेच भाग आहेत आणि तेच भाग आपण जसं आपल्या रोजच्या इतर गोष्टींविषयी सांगतोय, स्टोरी टेलिंग करतोय, तीच गोष्ट तिथंही करतोय. म्हणजे तुझ्यातला जो वास्तवाला भेटण्याचा दृष्टिकोन आहे तोच इथे आहे की जे जगण्यात आहे ते मी मांडते आहे, वेगळं काही मांडत नाहीये, त्यामुळे मला त्याचा वेगळा विचार करण्याची गरज नाहीये. हे ना पुढे जाऊन काय करायचं आहे किंवा काय लिहायचं आहे असं तुला वाटतंय? लिहित राहायचं हे तर नक्कीच आहे. म्हणजे पुढे जाऊन मला काय करायचं याचं कदाचित माझ्याकडे असं नेमकंसं उत्तर नाहीये, पण करत राहायचंय म्हणजे लिहित राहायचंय, बोलत राहायचंय, संवादाच्या जागा आपण निर्माण कराव्यात असं मला नेहमी वाटत आलेलं आहे.
लिहिणं ही माझी नुसतीच म्हणजे काय लेखक व्हायचं किंवा काय अशा स्वरूपातनं ती गोष्ट नाहीये. तर मला ते माझा आतला मोकळं होणं, निचरा करणं ही याची ती एक जागा वाटते. जर मी लिहिलं, मला नेहमी असं वाटतं की मी लिहिती नसती, म्हणजे लिहित्या हातांची नसते, तर माझ्यासाठी जगणं थोडंसं अवघड झालं असतं का, असं मला कायम वाटत राहिलेलं. कारण मी फार बोलत नाही, फार व्यक्त होत नाही इतर प्रकारे, इतर माध्यमातनं. तर मला कुठल्या माध्यमातनं मोकळं होता येतं, तर मला लिहिण्याच्या माध्यमातनं मोकळं होता येतं. आणि मी म्हणाले तसं प्रामाणिक असणं किंवा निसंकोच असणं, स्वतःविषयी अधिक आत्मविश्वास असणं हे मला तिथं दिसत राहतं. तर लिहित राहायचंय, अधिकाधिक कथा, कादंबरी असं काही ना काहीतरी त्या पद्धतीने शोध घ्यायचा आहे. काही असे विषय असू शकतील लिहिण्यामध्ये की जे अनटच्ड आहेत, अस्पर्श आहेत, अजूनही त्या विषयांकडे कुणी बघितलं नाही. म्हणजे ते कुठले असतील तर कदाचित मला असं नेहमी वाटत राहतं की मी ज्या कम्युनिटीतनं बिलॉंग करते, मुस्लिम कम्युनिटीचे असू शकतील, कथा कादंबऱ्यांमध्ये त्याचं प्रमाण किंवा त्याचं जे प्रतिबिंब आहे ते फारसं दिसत नाही. तर त्या माध्यमातून आपल्याला काही गोष्टी, स्टोरी सांगता येतील का? जसं तुम्ही म्हणालात तलाकची स्टोरी सांगितली की ती तो लेखाचाही विषय आणि तो कथेचाही विषय, पण कथेतनं ते ज्या पद्धतीने भिडतं आणि सर्वसामान्य माणूस खरं तर काय विचार करतो, म्हणजे आपल्याला सगळं जे दाखवलं जातं ते खूप बजबज पद्धतीने दाखवलं जातं आणि खूप त्याला एक्झॅगरेट करून दाखवलं जातं. पण खरा सर्वसामान्य मुस्लिम माणूसही काय विचार करतो, काय सांगू पाहतोय, हे मला जर सांगता आलं माझ्या पुढच्या लेखनांमधनं तर मला ते करायला आवडणार आहे. हिना, हा तुझा लेखनाचा, विचारांचा प्रवास असाच सुरू राहावा. लवकरच तुझा कथासंग्रह आमच्यापर्यंत यावा आणि तुला जे वाटतं आहे की गाभ्या पाशीचं मुस्लिम जगणं, खरंखुरं मुस्लिम जगणं काय आहे, मुस्लिम मानस काय आहे, हे तुझ्या ललित लेखनातून, जसं कादंबरीचं आत्ता म्हणालीस, अशा वेगवेगळ्या माध्यमातून विस्तृत पद्धतीने मोठ्या प्रतलावर, पटलावर आमच्यासमोर यावं, यासाठी तुला खूप मनापासून शुभेच्छा. दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये आज तू आलीस, तुझा सगळा प्रवास उलगडून सांगितलास, सामाजिक वास्तवाबद्दल बोललीस, यासाठी दूरदर्शनच्या वतीने तुला मनापासून धन्यवाद देते. पुन्हा भेटू. नमस्कार.